मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र प्रत्येकाचा अभिमान आणि स्वाभिमान। या महान मंगल महाराष्ट्रानं आपल्याला खूप काही दिलंय। महाराष्ट्र आहे म्हणूनच आपण आहोत। महाराष्ट्राची स्थापना होऊन आज 65 वर्ष पूर्ण होत आहेत। या महाराष्ट्रानं आपल्याला सगळ्याच बाबतीत समृद्ध केलंय। म्हणून आता आपण महाराष्ट्राला काहीतरी देणं लागतो, किंबहुना काहीतरी द्यायला हवं, तेही आजच्या महाराष्ट्र दिनी। आणि त्यासाठीच लोकशाही मराठीनं काही मान्यवरांना या संदर्भात बोलतं केलंय। पाहूया। महाराष्ट्र दिनाच्या लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा। एक नेता, एक अभिनेता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक मराठी माणूस म्हणून आणि एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून महाराष्ट्र देशातलं सर्वात प्रगत राष्ट्र हो आणि महाराष्ट्रामुळे राष्ट्र बलशाली हो, हीच भावना माझी कायम असेल। जय शिवराय। आपल्या सर्वांचाच अभिमान असणाऱ्या गौरवशाली महाराष्ट्राचा अभिमानास्पद 65वा वर्धापन दिन 1 मेला संबंध महाराष्ट्रातील जनता उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करणार आहे। महाराष्ट्र दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्रातली अनेक वैशिष्ट्ये आहेत। कला संस्कृती, खाद्य संस्कृती, विचार संस्कृती, या संस्कृतीसह महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी जे काही विविध क्षेत्रामध्ये उपलब्ध असेल ते करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या मार्फत होईल। 14 कोटी जनतेमधील विविध घटकांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ पोहोचवण्याकरता आणि सर्व क्षेत्रामध्ये विकासाच्या सर्व क्षेत्रामध्ये आमचं सरकार काम करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। या निमित्तानं मी सर्व कामगारांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या निमित्तानं आमचा हाच संकल्प आहे, या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य नांदो आणि सोबतच कामगारांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात हे सरकार कटिबद्ध आहे आणि आम्ही या पद्धतीनं सर्व कामगारांना सुखी समृद्धी करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत। लेखक असतील, विचारवंत असतील किंवा शाहीर असतील, लोकशाहीर असतील, यांच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र एकत्र राहण्यासाठी खूप मोठी मोहीम झाली, मोमेंट झाली आणि त्याच्यानंतर हा महाराष्ट्र एकत्र राहण्याचं काम केलं। त्यामुळे मला अपेक्षा आहे की हा महाराष्ट्र भविष्यामध्ये सुद्धा पुढे जाण्याचं काम करेल आणि संयुक्त महाराष्ट्राचा जो मंगल कलश आमचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला तोच पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील। कामगार दिनाच्या सुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देते। कामगारांच्या काय म्हणतात हातावरती हा भारत आणि महाराष्ट्र बसलेला आहे, त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत राहू आणि त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळो हीच अपेक्षा मी व्यक्त करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।